नोव्हेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून सुरू झालेल्या थंडीचा जोर दिवसागणिक वाढत असून त्यामुळे संपूर्ण तालुका थंडीनं गारठू लागलाय. थंडीपासून बचाव करण्यासाठी विंचूर शहरामध्ये आणि परिसरात नागरिकांनी शेकोट्या पेटवल्याचं चित्र पाहायला मिळालं. लहान मुलं, वयोवृद्ध नागरिक शेकोट्यांच्या भोवती ऊब घेताना दिसत असून थंडीचा कडाका सर्वसामान्य जनजीवनावर परिणाम करत असून वाढत्या थंडीमुळे स्वेटर, मफलर, शाल यांसारख्या उबदार कपड्यांना बाजारपेठेत चांगली मागणी वाढली आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार येत्या आठवड्यातही थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात आणखीन घट झाल्यानं जाणवत आहे. या थंडीचा सर्वाधिक फटका द्राक्ष उत्पादकांना बसत असून अनेक ठिकाणी द्राक्ष बागांमध्ये चिपाटे पेटवून उष्णता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. थंडीमुळे द्राक्ष वेलींची अन्नद्रव्य तयार करण्याची क्षमता कमी झाली आहे. तापमान आणखीन घसरल्यानं द्राक्ष मण्यांना तडे जाणं, पाने करपणं यासारखे नुकसान होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्याची थंडी गहू, हरभरा आणि कांदा पिकांसाठी काही प्रमाणात पोषक ठरत असली तरीही अतिशय थंडी वाढल्यास कांदा पात करपणं, गहू पीक आडवे पडणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. दरवर्षी डिसेंबर अखेर आणि जानेवारीच्या सुरुवातीला थंडीचा कडाका वाढतोय, मात्र यंदा नोव्हेंबरमध्येच थंडीनं आपलं तीव्र स्वरूप दाखवलं आहे. हा थंडीचा माहोल मार्चपर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात असून सध्या तालुक्यात कांदा लागवड आणि इतर शेती मशागतीची कामं सुरू आहेत. वाढत्या थंडीचा त्यावरही परिणाम होताना दिसतोय. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर.